मागच्या पाठामध्ये आपण पहिला श्लोक पूर्ण केला. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां तेने शस्य विधीयतामपचितिः कामे मतिस्त्यज्यतां पापौघः परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयताम् आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात् पूर्णं विनिर्गम्यताम् असणारा पहिला श्लोक साधना पंचकमचा मागच्या काही पाठामध्ये आपण पूर्ण केला आणि आजपासून आपण त्याचा दुसरा श्लोक जो आहे त्या दुसऱ्या श्लोकाला या ठिकाणी आरंभ करणार आहोत. संगत सत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढा धीयताम. आचार्य म्हणतात की काय करा, आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात पूर्णं विनिर्गम्यताम, की मोक्षाची इच्छा अथवा परमेश्वर प्राप्तीची असणारी इच्छा मनामध्ये ज्यावेळेस निर्माण होईल, तीव्र वैराग्य ज्यावेळेस, मंद मध्यम आणि तीव्र वैराग्य सांगितलं. वैराग्य पण तीन प्रकारची सांगितली. एक मंद वैराग्य म्हणजे फक्त आता त्यांनी सुरुवात केली आहे, परमेश्वर काय परमेश्वर काय असं सर्व जनरलमध्ये. त्यानंतर मध्यम, त्या अनुषंगाने कुठेतरी आता काय झालं, तो साधना आधी करायला लागला, वेदांताचं श्रवण करायला लागला, मनन करायला लागला. मध्यम आणि तीव्र ज्याच्यामध्ये आता हे सगळं झाल्यानंतर काय झालं, तीव्र वैराग्य त्याच्यामध्ये निर्माण झालं. खरोखरच काय की परमेश्वर काय आहे हे जाणण्याची अतिशय तीव्र इच्छा ज्या क्षणी त्याच्या मनामध्ये निर्माण होईल, त्या क्षणी त्याने काय केलं पाहिजे, निजगृहात पूर्णं विनिर्गम्यतां, की त्या क्षणी त्याने संपूर्ण संसाराचा त्याग करून फक्त आणि फक्त परमेश्वर काय हे जाणण्याच्या इच्छेने, बाकी काही आता मनामध्ये नाही, तीव्र वैराग्य निर्माण झालं संसाराबद्दल आणि काय परमेश्वर काय आहे हे जाणण्याची अतिशय मनामध्ये एक प्रकारचं, जसं मासा जो असतो, माशाला काय होतं, पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर काय होतं, तो अत्यंत पाण्यासाठी काय होतो, तडफडतो. तशी तीच गोष्ट रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीत सांगतात की पाण्यामध्ये बुडवल्यानंतर जसा जीव काय होतो आपला कासावीस होतो. कशासाठी, त्या पाण्यातून बाहेर येण्यासाठी, श्वास घेण्यासाठी. त्याला म्हणतात तीव्र, एवढी मनामध्ये तीव्र जिज्ञासा झाली पाहिजे परमेश्वर काय हे जाणण्याची. आणि अशी ज्यावेळेस तीव्र त्यांच्यासाठी सांगितलं, मंद आणि मध्यम जे आहेत, म्हणजे पहिल्या दोन प्रकारचे वैराग्य आहे त्यांच्यासाठी नाही, पण जो तिसऱ्या प्रकारचा आहे साधक, की ज्याच्या मनामध्ये आता तीव्र निर्माण झाली इच्छा परमेश्वरच काय हे जाणण्याची. जसं कोण, ध्रुव, प्रल्हाद, काय झालं, तीव्र इच्छा झाली ध्रुवाच्या मनामध्ये, काही नाही आता मला हे काही नको, मला फक्त परमेश्वरच काय करायचं आहे जाणून घ्यायचं आहे. आणि त्या अनुषंगाने ध्रुव आपली साधना करण्यासाठी निघून, ही असणारी तीव्र इच्छा ही ज्यावेळेस मनामध्ये होईल त्यावेळेस काय केलं पाहिजे, मग त्याने पूर्णं विनिर्गम्यतां, त्यांनी तो परमेश्वर प्राप्तीसाठी म्हणून त्या ग्रहदाराचा त्याग करून तो परमेश्वर ज्या ठिकाणी मला प्राप्त होईल त्या ठिकाणी त्याने आपली साधना आरंभ केली पाहिजे, किंवा त्या ठिकाणी त्याने गेलं पाहिजे. मग कुठे गेलं पाहिजे ते आचार्य या श्लोकाच्या पहिल्या ओळीतून सांगतात, किंवा पहिल्या चरणामधून सांगतात. संगत सत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढा धीयतां. कुठे गेलं पाहिजे, तर दुसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून आचार्य पहिल्यांदा सांगतात, संग सत्सु, सत सोनाचा संग जीवनामध्ये प्राप्त करायचा. तर संगत सत्सु आचार्य म्हणतात की जरी तू बाहेर पडल्यानंतर काय करायचं आहे, तर सद्वस्तूचा संग जीवनामध्ये करायचा. म्हणून संग सत्सु विधीयतां, की जी सत्वस्तू आहे. मग ती सत्वस्तू कोणती, एकम सद्विप्रा बहुधा वदंती, एकच सत आहे जीवनामध्ये. तर आत्मा तत्त्वमसि श्वेतकेतो, स आत्मा, तो सत म्हणजे काय, ते सत कोणतं आहे, स आत्मा तत्त्वमसि श्वेतकेतू. श्वेतकेतूला त्या ठिकाणी उपदेश केला, कोणी केला, वडिलांनीच केला.
की हे श्वेतकेतू तू जरी गुरुग्रही राहिला परंतु तू गुरूंना काय जे पाहिजे ते गुरूंकडनं तू शिकून आला नाही. येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवतीति शास्त्र म्हणतं की जे जाणल्यानंतर त्या सर्वाचं ज्ञान होतं. ती वस्तू तू गुरुकडे गेला आणि जाणलीच नाही म्हणजे सगळं तू केलंस. ठीक आहे, वेद वेदांग सगळं सगळं काही शिकून चांगला पंडित होऊन आला, पण ते जाणायचंय तू जाणलंस का? तर ती गोष्ट जाणायची ते तू जाणली नाही. मग ती कोणती गोष्ट? ती या ठिकाणी आचार्य सांगतात संग सत्सु. ती सद्वस्तू जी आहे तत्त्वमसी महावाक्य अहम अयमात्मा ब्रह्म अहम ब्रह्मासी प्रज्ञानम ब्रह्म आदी जी महावाक्य आहे या महावाक्यांच्याद्वारे जी सद्वस्तूचा निर्देश केला की जी सच्चित आनंद स्वरूप आहे, ती जी सद्वस्तू आहे ती सद्वस्तू तिचा तू जीवनामध्ये काय कर? तर त्या सद्वस्तूचा जीवनामध्ये तू संग कर. कारण तिचा जर संग केला तर काय होणार आहे? त्या सद्वस्तूच्या संगाने तुला या सर्व जगताचं ज्ञान प्राप्त होणार आहे. कारण एकदा मूळ माणसाच्या लक्षात आलं की काय, मग बाकी सगळ्या गोष्टी त्याला आपापल्याच कळतात. मूळ काय आहे म्हणून आपण म्हणतो सगळ्यात त्याचा मेन कोण काय हे आहे म्हणतो. हे सगळं चाललंय ना, याचं काय करा, मूळ बघा. मूळ कुठं आहे? ते राजाची गोष्ट आहे की तो ज्यावेळेस साधू त्या ठिकाणी जातो, उंदराची गोष्ट थोडक्यात, की काय करतो तो उंदीर त्या गरीब शेतकरी असतो, त्या गरीब शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये खाली कुठंतरी किंवा आसपास कुठेतरी एक धनाचा मोठा संग्रह असतो. त्या धनाच्या संग्रहावर ह्या उंदराचं काय असतं, बेळ निर्माण होतं. हा उंदीर तिथे राहतो आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, ती धनाची उर्मी, म्हणजे त्या गोष्टीतनं काय सांगायचं थोडक्यात, धनाची हे किती असते ज्याला म्हणतो आपण उर्मी गुर्मी धनाची, हे त्याच्यातनं सांगितलं. तर तो हा बिचारा शेतकरी जी भाकरी जी असायचं तिचं बांधायचा, हा उंदीर खालनं उडी मारायचं की त्या भाकरीबरोबरच जायचा. जिथं ते शिंकाळा असायचा बरोबर त्याच्यावर त्याची उडी जायची. मग हा एक दिवस खाली बांधतो, दुसऱ्या दिवशी आणखी वर जातो, तिसऱ्या दिवशी आणखी पार छतापर्यंत ते नेऊन शिंकाळा बांधतो. तरीसुद्धा हा उंदीर खालनं एक उडी मारली की त्या शिंकाळ्यात जायचा. अलग लक्ष म्हणजे याला फार प्रश्न पडतो की असं का होतं या उंदराचं. म्हणून तो काय करतो, त्या ठिकाणी असणाऱ्या त्या साधूंकडे जातून साधूंना सांगतो असं असं आहे बाबा. तो उंदीर बाबा काय ऐकत नाही. तो मी कुठेही जरी शिंकाळं बांधलं तरी हा उंदीर काय करतो, त्या ठिकाणी खालनं एका जंपमध्ये तेवढ्यावर करतो. मध्ये म्हणतात ठीक आहे आपण काय करू, तो ज्या ठिकाणी राहतो ते ठिकाण कुठे ते आपण पाहू. आणि मग ते त्याच्या मागोवर जातात आणि ज्या ठिकाणी त्याचं बीळ असतं ते त्या शेतकऱ्याला ते साधू खणाला सांगतात. खणाला सांगितल्यानंतर तिथं मोठा धनसंग्रह असतो. म्हणजे त्या गोष्टीतून सांगायचं आहे काय, तर संपूर्ण आज जे आपण सगळे पाहतो ना बाहेर लौकिक जो व्यवहार आहे या संपूर्ण दाखवण्याच्या मागं मूल प्रक्रिया काय आहे, तर मूल प्रक्रिया धन. शेवटी तिथं सांगायचं तात्पर्य काय की मूळ काय, तसं या ठिकाणी या सगळ्याचं मूळ काय, हे संपूर्ण जगात आपण पाहतो अनुभवतो. परंतु हे पाहत असणारं जग, अनुभवत असणारं जग, या सगळ्याचं मूळ काय, तर मूळ एकम सद्विप्रा बहुधा विदंती, एकच सत सच्चित आनंद स्वरूप जो आत्मा, ते आत्मतत्व जे आहे ते आत्मतत्व या सर्वाचं वास्तविक असणारं मूळ. आणि म्हणून ते आत्मतत्व या ठिकाणी आचार्य म्हणतात की ते आत्मतत्व काय कर, संगत सत्सु विधीयता. ते आत्मतत्व तू काय कर, तर चांगल्या प्रकारे त्या सद्वस्तूची तू चांगल्या प्रकारे, त्या आत्मतत्वाची तू चांगल्या प्रकारे ओळख करून घे. म्हणजे ते आत्मतत्व जे आहे ते आत्मतत्व तू तुझ्या जीवनामध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न कर, अथवा तुझ्या जीवनामध्ये ते आत्मतत्व तू प्राप्त कर. आणि मग अशा प्रकारे ते आत्मतत्व जर प्राप्त करायचं असेल तर पुन्हा सांगतात काय, भगवतो
भक्तिर्दृढधीयता, म्हणजे जीवनामध्ये ज्यांनी ते आत्मतत्व प्राप्त केलं आहे त्या पुरुषांची तू संगत कर. तत्सुविधीयता, तर त्या पुरुषांची सुद्धा तू काय कर, संगत कर. कारण ती संगत काय करणार, त्या पुरुषांची संगत सुद्धा तुला ते आत्मतत्व जीवनामध्ये प्राप्त करून देणार आहे. म्हणून संगत कुणाची करायची, तर ज्यांनी ते आत्मतत्व जीवनामध्ये प्राप्त केलं आहे. आणि हेच मागच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं, सत्संगत्वे निस्संगत्वम, आणि निस्संगत्वे निर्मोहत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्ती. एकदा तत्व तुमचं निश्चल जीवनामध्ये झालं की काय करायचं, ते आत्मतत्वच मला प्राप्त करायचं आहे, परमेश्वरच मला प्राप्त करायचा, ह्याच इच्छा, दुसरी कुठलीही इच्छा ज्यावेळेस मनात राहणार नाही त्यावेळेस काय होते, त्याच वेळेस तो काय होईल, जीवनमुक्त होईल. म्हणजेच जीवनामध्ये तुम्हाला मोक्ष प्राप्त करायचा असेल तर ती सत्वस्तू आहे अथवा ती सद्वस्तू ज्यांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतली त्यांना तू काय कर, शरण जा. आणि भगवतो भक्तिर्दृढधीयता, परमेश्वरावर काय कर, दृढ विश्वास ठेव, परमेश्वराची दृढ भक्ती कर. भज सेवायाम, मागे आपण पाहिलं की भज गोविंदम, भज म्हणजे काय, तर भज सेवायाम या धातूतून काय झालं, भक्ती या शब्दाची उत्पत्ती आपण पाहिली. भक्ती भक्ती म्हणजे काय, मग भक्ती म्हणजे परमेश्वराची पूजन करणे, परमेश्वराची सेवा करणे, अथवा कोणत्याही प्रकारची केली जाणारी धार्मिक उपासना, ज्याला आपण काय म्हणतो भक्ती. मग या भक्तीमध्ये किती अनेक प्रकार याच्यामध्ये मग सांगितले शास्त्राने. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण मागे पाहिले नवविधा भक्ती. भक्तीचे 9 प्रकार आपण मागे पाहिले. अर्चनम, श्रवणम, मननम काय जे आहेत हे सगळे 9 प्रकार जे आहेत हे 9 प्रकार. दास्य, आत्मनिवेदनम असे हे 9 प्रकार जे आहेत हे 9 प्रकार भक्तीचे सांगितले. आणि त्याच्याही पुढे जाऊन पुन्हा 9 प्रकारामधूनही पुन्हा विशेष रूपाने हे 9 जे प्रकार आहे हे 9च्या 9 प्रकार जे सगुण भक्ती, परमेश्वर आहे या भावनेने, पांडुरंग आहे, विठ्ठल आहे, कृष्ण आहे, त्याचं सगुण स्वरूपामध्ये आपण काय करतो, चिंतन करतो. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, भक्तीमध्ये पुन्हा एक सगुण भक्ती आणि दुसरी निर्गुण भक्ती. सगुण भक्तीमध्ये काय करतो, ईश्वराच्या सगुण स्वरूपाचं तो चिंतन करतो. जे सगुण स्वरूप आहे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, कृष्ण कृष्ण हरे मुरारे, हे जे सगुण परमेश्वराचं जे स्वरूप आहे त्या सगुण स्वरूपाचं चिंतन, मनन, पूजन, ध्यान. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, अशा प्रकारे ते जे सगुण स्वरूप आहे त्या सगुण स्वरूपाचं तो काय करतो, याद्वारे भजन करतो, चिंतन करतो, पूजन करतो. त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण सगुण भक्ती असं म्हणतो. आणि म्हणून आपण सगळे प्रायः विशेषतः ह्या सगळेच्या सगळे आपण जे आहेत हे सगळे प्रायः 90% आपण सगळे सगुण भक्ती करतो. आणि त्याच्यानंतर सांगितली निर्गुण भक्ती. निर्गुण भक्ती म्हणजे ईश्वराच्या निर्गुण स्वरूपाचं ज्यामध्ये आपण चिंतन करतो त्याला म्हणतात निर्गुण भक्ती. जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. माऊलींनी पहिल्या ज्या ओविदाद्वारे सांगितलं की कोण, ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. ही जी भक्ती माऊलींनी त्या ठिकाणी पहिल्यांदा सांगितली हे निर्गुण निराकार सांगितली. आत्मस्वरूप ओंकार स्वरूप जे आत्मतत्व आहे
त्यालाच मी या पहिल्यांदा इथं काय करतो, मंगलाचरणामध्ये त्याला मी नमस्कार करतो, वंदन करतो, चिंतन करतो. आणि म्हणून अशा प्रकारे भक्तीमध्ये एक सगुण भक्ती सांगितली आणि एक निर्गुण भक्ती सांगितली. पुढे जाऊन पुन्हा गीता याच भक्तीला सगुण आणि निर्गुण ही जी भक्ती आहे, या भक्तीला गीता पुन्हा 4 विभागामध्ये त्याचं डिवायडेशन करते, भाग करते. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतो नोर्जुन आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. किती प्रकारचे भक्त मला भजतात? भगवान म्हणतात की हे 4 प्रकारचे चतुर्विधा भजते माम. कोण? जना सुकृतो अर्जुन. हे अर्जुन, हे 4 प्रकारचे जे भक्त आहेत, हे 4 प्रकारचे भक्त माझं भजन करतात. मग ते 4 प्रकारचे भक्त कोण? ते एक आर्त, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी आणि चौथा ज्ञानी. ज्ञानीसुद्धा भक्तच आहे, अलग लक्षात, कारण तो सुद्धा परमेश्वराचंच भजन करतो, फक्त त्याची पद्धत जी आहे ती थोडी वेगळी, ते भगवंत पुढे सांगतात. आणि म्हणून अशा प्रकारे पहिले 3 जे भक्त आहेत म्हणजे कोणते? आर्तो, जिज्ञासू आणि अर्थार्थी. हे पहिले 3 जे भक्त आहेत, हे कोण सांगितले? हे सगुण स्वरूपाचं चिंतन करणारे आहेत. जे सगुण परमेश्वराचं जे स्वरूप आहे, त्या सगुण स्वरूपाचं हे चिंतन करतात. कोण? आर्तो, जिज्ञासू आणि अर्थार्थी. हे परमेश्वराचं सगुण स्वरूप चिंतन करतात. आणि ज्ञानी, हा ज्ञानी जो आहे म्हणजे चौथा जो भक्त आहे भगवंताचा, तो भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचं चिंतन करतो. म्हणजे अशा प्रकारे सगुण आणि निर्गुण जे स्वरूप आहे तुझं, सगुण म्हणू की निर्गुण रे, म्हणजे अशा प्रकारच्या सगुण आणि निर्गुण स्वरूपाचं भजन हे 4 प्रकारचे भक्त करतात. त्यातले पहिले 3 प्रकारचे भगवंताच्या सगुण स्वरूपाचं चिंतन करतात, आर्त भक्त. त्याच्यामध्ये पहिला कोण? आर्तो. भयंकर आपत्ती, प्राणसंकट, मनाच्या प्रतिकूल परिस्थिती ज्यावेळेस त्याच्यावर निर्माण होते, त्यावेळी जे केवळ आर्त परमेश्वरावरच संपूर्ण भार देतात आणि परमेश्वराचंच चिंतन करतात. हा मला याच्यातनं संकटातनं वाचवल, हा मला ह्या भयंकर आपत्तीपासून वाचवल, असं काही नाही. कोण वाचवेल? हा वाचवेल, तो वाचवेल नाही, परमेश्वरच. म्हणजे अनन्य भागवाने जे परमेश्वराचं चिंतन करतात, निर्माण झालेल्या प्राप्त परिस्थितीमधून बाहेर पडायचं असेल तर फक्त आणि फक्त परमेश्वरच मला यामधून बाहेर काढेल, अशा प्रकारचं जे चिंतन करतात त्यांना आपण कोण म्हणतो? आर्तभक्त म्हणतो. की बस दुसरं कोणाचाच ते धावा करणार नाही, फक्त हे परमेश्वर, हे प्रभू एवढंच ते जीवनामध्ये करतील. गजेंद्र, द्रौपदीला पहिल्यांदा वाटलं की माझे पती आहेत, त्यांच्याकडे अपेक्षा केली, तर त्यांनी पण माना खाली घातल्यानंतर हे माझे सासरे आहेत, हे माझे कोणीतरी बंधू आहेत, हे सगळे जे आहेत राज्यावर बसलेले, हे मला वाचवतील. नाही, अलग मग तिने प्रयत्न केला, नाही. मग शेवटी ज्यावेळेस तिला कळलं की आता मला यातनं फक्त आणि फक्त कोण वाचू शकतात? परमेश्वरच वाचू शकतात. त्यावेळेस काय केलं? द्रौपदीने अनन्य भावने, आर्त भावाने परमेश्वराचं चिंतन केलं. त्या क्षणी परमेश्वर तिथं उपस्थित झाले. आणि अशा प्रकारे आर्त गजेंद्राचं आपण पाहिलं मागच्या, त्याला वाटलं पहिल्यांदा की हे सगळे कोण आहे? जरी मगरीने मला पकडलं, जरी मगरीने मला ओढून नेत असले सरोवरात, तर हे माझे सगळे सोयरे कुटुंब, जे परिवार जो आहे, हे सगळे काय करतील? हे सगळेच्या सगळे मला निश्चितपणे याच्या बाहेर काढतील. पण ज्यावेळेस त्याला सुद्धा कळालं की कोणी आता माझ्या मदतीला
किंवा माझ्या उपयोगी आता हे कुणी ठरणार नाही. मग काय केलं त्याने सुद्धा ते दिसणं असणारं जे कमळ आहे ते घेतलं आणि परमेश्वराची आर्त भावाने, हे परमेश्वरा बस तुमच्या व्यतिरिक्त काहीही नाही, या भावनेने ज्यावेळेस त्याने ते परमेश्वराला अर्पण केलं त्या क्षणी परमेश्वर त्या ठिकाणी आला आणि आले. आणि म्हणून अशा प्रकारे जे भक्त आहे त्यांना आपण आर्त भक्त म्हणतो. त्यानंतर आर्तो जिज्ञासू, ज्याच्या ठिकाणी आपल्या स्वरूपाला म्हणजेच काय तर भगवत भक्ताला, भगवत तत्वाला, आपलं स्वरूप काय आहे, भक्ताचं जे तत्व आहे हे जाणून घेण्याची इच्छा असते. आणि ते मग जाणून घेण्यासाठी ते काय करतात, त्या अन्य कोणाचा, जसं हे आर्तभक्त ज्याप्रमाणे परमेश्वराचाच धावा करतात त्याप्रमाणे हे जिज्ञासू जे भक्त आहेत ते सुद्धा ते तत्व परमेश्वराचं प्राप्त करण्यासाठी काय करतात, परमेश्वराव्यतिरिक्त कोणाकडनं त्याला काही नको त्यांना, की परमेश्वरच मला त्या तत्वाचा उपदेश करतील. आणि म्हणून परमेश्वरावर त्यांची काय असते, नितांत श्रद्धा, आणि त्या परमेश्वराकडनंच तो उपदेश ते आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू इच्छितात. अशा प्रकारचे जे भक्त आहे त्यांना आपण म्हणतो जिज्ञासू. उदाहरणार्थ उद्धवाने ते तत्व जे आहे ते परमेश्वराकडनंच ग्रहण केलं शेवटी. आणि म्हणून आपल्या संपूर्ण गीतेच्या याच्यामध्ये कोणतं येतं, उद्धव गीता नावाची एक गीता आहे की ज्याच्यामध्ये परमेश्वरांनी उद्धवाला काय केला, जो उपदेश केला, जसा भगवंताला उपदेश केला त्याला आपण भगवद्गीता म्हणतो, अर्जुनाला जो उपदेश केला त्याला आपण भगवद्गीता म्हणतो, आणि या ठिकाणी उद्धवाला सुद्धा भगवंताने जो उपदेश केला त्याला आपण उद्धव गीता असं म्हणतो. पुढे अर्थार्थी म्हणजे धन संपत्ती पैसा आणि काय तर भौतिक विषयांची इच्छा ज्यांच्या मनामध्ये आहे, या सगळ्या प्रकारची धन संपत्ती भौतिक विषय ज्यांना आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायचे, परंतु ते सगळे प्राप्त करताना ते कोणाकडनं प्राप्त व्हावेत अशी इच्छा आहे, तर त्या अर्थार्थी जे भक्त आहेत त्यांना सुद्धा असं वाटतं हे धन संपत्ती ऐश्वर हे सर्व आम्हाला प्राप्त व्हावं, परंतु हे सर्वच्या सर्व कोणाच्या तर परमेश्वराच्या कृपाप्रसादाने हे सर्व वैभव आम्हाला प्राप्त व्हावं अशी ज्यांच्या मनामध्ये इच्छा असते की असावं धनसंपत्ती सगळे असं, परंतु कशी तर परमेश्वराच्या कृपा आशीर्वादाने, म्हणजे सात्विक संपत्ती की जी अनंत कालपर्यंत टिकणारी आहे. आसुरी संपत्ती टिकत नाही. मागे सांगितलं मी काय तर अन्यायोपार्जितं द्रव्यम दशवर्षानि तिष्ठति प्राप्ते तु एकादशे वर्षे समूलं विनश्यति, की अन्यायाने जेवढं तुम्ही द्रव्य प्राप्त कराल ते अन्याय उपार्जित द्रव्य 10 वर्षच तुमच्याकडे राहतं. 11व्या वर्षी समूलं विनश्यति, म्हणजे दुसऱ्या धन जे आहे त्याच्याबरोबर त्या धनाचा पण सुद्धा काय करतं ते नाश करून टाकतं, म्हणजे काही ठेवत नाही. मग द्रव्य कोणाच्या म्हणून प्राप्त करायचं झालं, अर्थार्जन कोणाच्या याने प्राप्त करायचं झालं तर करावं, तर मग ते सात्विक धन जे आहे म्हणजे टिकणार आहे अनंत कालापर्यंत, ते सुख शांती मनाला देणारं आहे ते सात्विक धन. आता भरपूर धन आहे घरामध्ये, लाखो करोडो बंगला आहे, 5-10 करोडचा सगळं आहे, परंतु त्याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये शांती नाही, उदासीनता आहे. बघा तुम्ही अनुभव करा, काही काहींच्या घरामध्ये आपण गेलो मस्त सगळं दाखवत असतात, हे असं आहे ते तसं आहे, हा एवढा खर्च झाला, पण त्या घरामध्ये ते चैतन्य ज्याला म्हणतो आपण, ज्याला आपण वास्तुशास्त्राच्या दृष्टीने काय अभ्यास करतात तेच पाहतात, ते दुसरं काही बघत नाही. त्या घरामध्ये आलं पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी किती अलग लक्षात. जो पैसा तुम्हाला निगेटिव्ह मार्गाने येणार आहे तो घरामध्ये निगेटिव्हच ऊर्जा तुमच्या निर्माण करणार आहे.
आणि जो पॉझिटिव्ह वेव्हजने म्हणजे चांगल्या प्रकारे येणार आहे तो घरामध्ये सुद्धा काय करणार आहे, चांगली ऊर्जाच तयार करणार आहे. आणि अशा प्रकारे जे धन, अर्थार्थी भक्त काय म्हणतो की मला धनसंपत्ती पाहिजे, परंतु ती धनसंपत्ती आहे ती कोणाच्या अनुषंगाने पाहिजे, तर परमेश्वराच्या कृपेने मला ते प्राप्त व्हावे. म्हणजे मग काय होईल, त्या धन आणि संपत्तीचा उपभोग तो योग्य मार्गाने घेईल, तुला जीवनामध्ये त्याला सुख आणि शांती प्राप्त करेल. आणि जी धनसंपत्ती आपण आसुरी मार्गाने प्राप्त करतो ती जीवनामध्ये कधीच आपल्याला सुख आणि शांती प्राप्त करून देत नाही. कायम वसवस, मागे म्हटल्याप्रमाणे दुसरं काही नाही, सगळं उदास, सगळं आहे परंतु काय, सगळं उदास आहे, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं चैतन्य नाही. म्हणून अशा प्रकारे जर चैतन्य प्राप्त करायचं असेल, घरामध्ये काय पॉझिटिव्ह वेव्हज निर्माण करायचे असेल तर काय केलं पाहिजे, मूळ, त्याच्या मुळाशी जायला पाहिजे. मग मूळ येणारं जे धन आहे हे धन कुठलं, चांगल्या मार्गाने झालं तर निश्चितपणे त्या घरामध्ये सुख आणि शांती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा प्रकारचे हे तीन भक्त, आर्तो जिज्ञासू, अर्थार्थी काय करतात ते, तर परमेश्वराचं सगुण स्वरूपामध्ये चिंतन करतात. आणि त्यानंतर येणारा ज्ञानी, चौथा जो भक्त आहे भगवंताचा, तो काय करतो, तो परमेश्वराचं जे निर्गुण निराकार जे स्वरूप आहे त्या निर्गुण निराकार स्वरूपाचं जीवनामध्ये चिंतन करतो. म्हणजे कोणता मुमुक्षु, परमेश्वर प्राप्तीची इच्छा असणारा अशा प्रकारे जो ज्ञानी भक्त आहे तो काय करतो, तो ज्ञानी भक्त तो परमेश्वर प्राप्त व्हावा या अनुषंगाने जी भक्ती करतो. मग ती भक्ती कोणती करतो ते आचार्य पुन्हा सांगतात. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी, मोक्षाच्या जे सगळ्या सामग्री आहेत, कोणकोणती मग मोक्षाची सामग्री, विवेक, वैराग्य, समाधी, षटकसंपत्ती आणि मुमुक्षुत्व, हे सगळी जी आहे मोक्षाची सगळी सामग्री घेऊन तो निघालाय. या सगळ्या मोक्षाच्या सामग्र्यामध्ये काय मुख्य आहे, हे सगळं जरी असलं तर या सगळ्यामध्ये मुख्य काय आहे, तर भक्तिरेव गरीयसी. आचार्य म्हणतात की या सगळ्यामध्ये भक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे. मग भक्ती म्हणजे काय, तर ज्ञानी जो आहे तो ज्ञानी कशा प्रकारची भक्ती करतो, त्याची भक्ती म्हणजे काय, ते आचार्य पुढे सांगतात. स्वस्वरूप अनुसंधानम भक्तिरित्य विधीयते. स्वस्वरूपाचं अनुसंधान, मी कोण याचं पुन्हा पुन्हा काय करेल, तो अनुसंधान करेल, चिंतन करेल मोक्षप्राप्तीसाठी. दुसरं काही नाही तो करणार, फक्त आणि फक्त. अथवा स्वात्मतत्वानुसंधानम भक्तीति अपरे जगुहु, अथवा स्वस्वरूप संधान असो किंवा स्व आत्म अनुसंधान असो, स्वस्वरूपाचं संधान अथवा स्व आत्म्याचं अनुसंधान तो सातत्याने आपल्या जीवनामध्ये करेल. म्हणजे काय करेल, तर आत्मचिंतनामध्ये श्रवण झालं, मनन झालं, आता निदिध्यासना, त्या आत्मस्वरूपाची निदिध्यासना करण्यामध्ये तो काय करेल, दृढ होईल. स्थाणु निखन ज्ञायेन, की हेच तत्व आहे, हेच मला जीवनामध्ये आता प्राप्त करायचं, याच्या व्यतिरिक्त मला आता जीवनामध्ये अन्यत कोणतीही गोष्ट प्राप्त करायची नाही. अशा प्रकारे स्व आत्म अनुसंधान पुन्हा 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 त्याचाच विचार करेल, त्याचंच चिंतन करेल. तत्त्वमसी अहम ब्रह्मास्मी आदी जी वाक्य आहे त्याच्याद्वारे जे सत्स्वरूप सांगितलं आहे, इथं जे पहिल्यांदा सांगितलं सत्सु विधीयताम, ते सत्स्वरूपाचं पुन्हा 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 काय करेल, तो चिंतन करेल. आणि चिंतन करून ते स्वरूप जीवनामध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करत राहील. कारण त्याला माहिती ते एकदा स्वस्वरूपाचं
प्राप्ती झाल्यानंतर काय होणार आहे? तर मग काही नाही, सर्वत्र आनंदच आनंद राहणार आहे, दुसरं काही नाही. आणि म्हणून ते स्वस्वरूप प्राप्तीसाठी जो जीवनामध्ये प्रयत्न करतो तो ज्ञानी हा चौथा भक्त. आणि म्हणून अशा प्रकारचे भक्त भगवतो भक्तिर् दृढाधीयताम, या अनुषंगाने कशा प्रकारची भक्ती परमेश्वराची करायची ते याच्यामध्ये आपल्याला या 4 जे प्रकार सांगितले, या 4ही प्रकारामध्ये जे ज्ञानी म्हणून सांगतात तेषाम ज्ञानी सांगितलं. पुढच्या श्लोकामधून भगवंत म्हणतात नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते, की जो ज्ञानी आहे तोच मला प्रिय आहे. कारण तो काय करतो? तो स्वस्वरूपाचा अनुसंधान करतोय. मी कोण आहे हे जाणण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच भगवंत काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न तो करतो. म्हणून तो मला अत्यंत प्रिय आहे. म्हणून असा जो मला अत्यंत प्रिय आहे तो ज्ञानी जी भक्ती करतो भगवतो भक्तिर् दृढाधीयताम, ती भक्ती श्रवण मनन आणि निधिध्यासन करताना आपल्याला कोणती भक्ती करायची? तर ती भक्ती करायची कोणती? स्वस्वरूपाचं अनुसंधान ज्याच्यामध्ये सांगितलं आहे ती भक्ती जीवनामध्ये आपल्याला करायची. आणि म्हणून अशा प्रकारे आचार्य पुन्हा काय करायचं आहे हे पुन्हा या साधना पंचकमच्या द्वारे पुन्हा आपल्याला ते सांगण्याचा प्रयत्न करतात. संगत्सत्सु विधीयताम भगवतो भक्ती दृढाधीयताम. आणि ती जी भक्ती आहे कोणती? भगवतांची किंवा स्वस्वरूपाचं संधान करण्याची जी भक्ती जो ज्ञानी करतो ती भक्ती आपल्यामध्ये दृढ व्हायची असेल तर काय केलं पाहिजे ते पुन्हा पुढं सांगतात. शांत्यादि परिचीयताम दृढतरम कर्माशु संतज्जताम. किती भक्ती आहे जे स्वस्वरूपाची जी भक्ती आहे ती आपल्यामध्ये जर दृढ व्हायची असेल तर काय केलं पाहिजे? शांत्यादि परिचीयताम, म्हणजे शम दम उपरम तितिक्षा श्रद्धा समाधान ही जी सात्विक संपत्ती जी आहे ही संपूर्ण सात्विक गुणसंपत्ती आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतली पाहिजे. त्याचं विशेष विवेचन उद्याच्या पाठाला आपण पाहणार आहोत. ओम तत्सत.